भिल समाज विकास मंचतर्फे भव्य परिवर्तन सभा जनजागृती रॅलीचे आयोजन। भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने परिवर्तन संकल्प या संकल्पनेअंतर्गत आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता भव्य परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते। शिंदखेडा येथील काकानी मंगल कार्यालय, वेदेल रोड, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या ठिकाणी सभा पार पडली। त्या अगोदर भव्य अशी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली। सदर रॅलीची सुरुवात बगला बिलाडी वरपाडा रोड येथून करण्यात आली। सरळ चौफुली, अशोक चित्र मंदिर, यू टर्न करून परत चौफुली या ठिकाणी रॅली पार पडली। तदनंतर या रॅलीचे परिवर्तन सभेत रूपांतर करण्यात आले। तर भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक आयरे यांच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी भव्य रॅली व परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात येत असते। एकता, शिक्षण, संघटन, विकास, परिवर्तन संकल्प या ठिकाणी घेण्यात येत असतो। त्यानिमित्ताने सदर या ठिकाणी विविध कार्यक्रम देखील पार पडले। परिवर्तन सभेचे मार्गदर्शक दशरथ आयरे यांच्यासह या ठिकाणी भिल विकास मंचचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रमोद दशरथ सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्यामकांत सनेर, सुनील चौधरी, शिंदखेडा नगरपंचायतचे नगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, व्यसनमुक्ती, जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे जतन तसेच महिला सक्षमीकरण या विषयावर परिवर्तनाचा संकल्प या ठिकाणी करण्यात आला। प्रत्येक घर शिक्षित व प्रत्येक मूल सुशिक्षित व्हावे, जलसंधारण व वृक्ष संवर्धनाचे, पर्यावरणाचे रक्षण व्हावे, निरोगी समाज निर्माण व्हावा आणि युवकांना व्यसनमुक्तीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा निर्धार या उपक्रमातून करण्यात आला। त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या नैसर्गिक हक्कांचे संरक्षण, सामाजिक एकता, स्वाभिमान, समाजाचा सर्वांगीण विकास यावर देखील सभेत जनजागृती करण्यात आली। शिक्षित भिल, संघटित भिल, सक्षम भिल या संदेशातून एकजूट, स्वाभिमानी आणि विकासाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। तर या सुरुवातीच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सर्व आदिवासी समाज, महिला, पुरुष वर्ग, समाज बांधव, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले। त्याचबरोबर या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांनी या ठिकाणी अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले। तर अतिशय उत्साहात या ठिकाणी भिल समाज विकास मंच तर्फे भव्य परिवर्तन सभा व रॅली संपन्न झाली। सामाजिक राष्ट्रीय पक्ष ते राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि सर्व युवा भावाचे लोक जे येत लांबाडे त्याचा समाजचा आपण आपला समाजचा आपण सर्वांचा सत्कार करणार अनेक वर्षापासून निरंतर समाज विकास मंच निरंतर आपण 13 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त जो देशभर संयुक्त राष्ट्रसंघ घोषित करे 1991 प्राचीन देशभर जेव्हा आदिवासीचा बद्दल चर्चा होईल जन्म तवय 1992 आदिवासी समाजाला जेव्हा धरत्याला पूर्तीला समतोल ठरवावा लागला
साजरा करण्यासाठी यात्रा घोषित केला, परंतु आपण अनेक वर्षापासून निर्णय झाले करायचो. परंतु आपण एक समविचारी समजा मी की आपला विचार असलेले लोक सर ते हमेशा आपला या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते जिवंत राहिले पाहिजे, सामाजिक चळवळी जिवंत राहिल्या पाहिजे. सामाजिक कार्यकर्ता हा लढण्यासाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी जिवंत राहिला पाहिजे. त्याच्यासाठी हे जे लोक बसले समविचारी हे लोक हमेशा आपल्या सारख्याला मदत करत राहतात, ताकद देत राहतात आणि त्याच्या ताकदीला त्यांच्या मदतीने आपण निरंतर हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण सतत 15 वर्षापासून सतत कार्यक्रम घेत आहोत आणि तशी समाजाची मदत करून अहो कार्यक्रम निघायला नवीन समाजाला आदिवासी विद्यार्थ्यांना समाज शाळेला घेऊन आपण सांस्कृतिक पद्धत जो करतो या सांस्कृतिक कसं घालायला कसं ते कसं आणि मानव सत्य सगळं बाहेर असं आज आदिवासी दिनाच्या निमित्ताने दीपक भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमने ही परिवर्तन सभेचा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. सर्वात प्रथम मी दीपक दादासाठी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांसाठी आपण त्यांच्या जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये त्यांना आपण या ठिकाणी प्रेरणा देऊया. दीपक दादांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेल्या आमच्या सिंदखेडा नगरीच्या नगराध्यक्ष आदरणीय कलावतीताई माळी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील भाऊसाहेब चौधरी, तोंडाईजवळ आता झालेले नगरसेवक आमचे मित्र आदरणीय रविभाऊ जाधव, सिंदखेडा नगरीचे माजी विद्यमान नगरसेवक बाळासाहेब, आमचे पंचायत समितीचे माजी सभापती अरुणदादा, पंचायत समितीचे माजी सदस्य नानाभाऊ, पिंपळेहून आलेले चळवळीचे नेते अशोकराव सोनवणे, आमचे दुसरे सहकारी मित्र पंजाबराव, शिंदखेडा शहरातला बुलंद आवाज, माजी पंचायत समितीचे सदस्य नगरसेवक सुभाष भाऊ माळी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राष्ट्रवादीचे नेते दीपकदादा गिरासे, सर्व पक्षातली मंडळी, दीपक आहिले यांना पाठिंबा देणारे त्यांचे सर्व सहकारी मित्र म्हणजे फुले भाऊ पासून सर्वांचं मी या ठिकाणी अशोकराव असतील सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. प्रास्ताविक केलं, त्या प्रास्ताविकच्या भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं की हा कार्यक्रम फक्त काही एक खावा पिवायला कार्यक्रम नाही आहे, पूर्ण वरिष्ठपणा समाजावर ज्याच्या अन्याय होतात, समाजाच्या विविध घटना घडतात, समाजाची एकी निर्माण करणं आणि समाजातल्या अन्यायाच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी आम्हाला सर्व समाज बांधवांचं पाठबळ आवश्यक आहे, अशा पद्धतीने त्यांनी जी मागणी केलेली आहे. निश्चित दीपक दादा तुमच्या या चळवळीमध्ये तुम्ही कुठल्या पक्षामध्ये काम करतात यापेक्षा तुम्ही ज्या समाजामध्ये राहून काम करतात आणि त्या समाजामुळे जेव्हा अन्याय होईल आणि त्या अन्यायाच्या सोबत तुम्ही जेव्हा जनतेमध्ये जाऊन लढा द्याल, त्या लढ्याच्या बरोबर आम्ही सतत तुमच्या सोबत गेले 20 वर्ष आहोत आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या या संघर्षामध्ये तुमच्या सोबत राहू एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि तुमचं काम, तुमच्या सर्व टीमचं काम अधिक यशस्वीपणे पुढच्या काळामध्ये तुम्ही समाजासाठी भरीव काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय